ऐका नागोबा देवा तुमची घाणी. एक नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5 सुना होत्या. चातुर्मास श्रावण मास जवळ आला की नागपंचमीचा दिवस येई. कोणी आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी सुना जात. पण धाकटी सुनेला माहेर नव्हतं. ती जरा खिन्न झाली. मनात सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबाला देव माहेराला न्यायला येईन अशी आशा धरली आणि शेष भगवान तिची करुणा आली. त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेतला. मुलीला नेण्याकरता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतक्या दिवस कोठे लपून बसला होता, आत्ताच कोठून आला? पुढं त्यानं त्या सुनेला विचारलं. तिनेही म्हटलं, मग हाच माझा मामा आहे. मग ब्राह्मणानं तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं. घरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या मुलाबाळांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका. एके दिवशी नागाची नागिन बाळंत झाली. तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती पिलव्याली वळवळ करू लागली. हातात दिवा खाली पडला. पोरांची शिपटं भाजली. नागिन रागवली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितले. तो लवकरच तिला पोचवू सासरी असे म्हणून सांगितलं. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पाठवली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपटं कशानं तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर चित्र काढलेली त्यांनी पाहिली. पूजा पाहिली. जवळच नागाने लाह्या, दूध वगैरे सगळं ठेवलेलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार ती नागाची पिल्लं पाहत होती. शेवटी तिने देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार यांनी पाहिला. मनातील राग गेला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवत त्या पहाटेच एक नवरत्नाचा हार ठेवून निघून गेले. दुसऱ्या दिवशी हार गळ्यात उचलून घातला. जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा होई. 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.